नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात 2025च्या सप्टेंबर महिन्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। सरकारद्वारे पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली, मात्र सावनेर तालुक्यात मंगसा येथील अनेक भागांमध्ये शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून विशेषतः संत्रा, मोसंबी, पेरू, सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मौजा, मंगसा, पहन, 36 या हलक्यातील अनेक शेतकरी यांचे संत्रा, मोसंबी, सोयाबीन, पेरू, कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तरीही काही पिकांना यादीतून वगळण्यात आल्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सचिव आणि प्रशासनानं प्रत्यक्ष नुकसानाचे योग्य मूल्यांकन न करता अपूर्ण अहवाल सादर केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे। कृषी अधिकारी, सचिव आणि पटवारी यांच्याकडून नुकसान आकलनात गंभीर त्रुटी झाल्यात। शेतकऱ्यांच्या फळबाग आणि शेती पिकांची पुन्हा चौकशी करून लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। या प्रसंगी सरपंच, शेतकरी प्रतिनिधी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबंधित सावनेर तहसीलच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। शासनाने मंगसा येथील स्थानिक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई का मिळाली नाही आणि तसेच काही शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई का मिळाली याची पुन्हा चौकशी करून अतितातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। मी प्रकाश अनंत धुंदे, राहणार मंगसा। माझ्याकडे 5 हेक्टर 5 एकर जॉईंट मध्ये शेती आहे। त्या शेतीमध्ये फक्त 4000 रुपये आलेले आहेत। तर ज्यांनी सर्वे माझ्या शेतात पूर्ण फळगळ झालेली आहे, तरी त्यांनी सर्वे न करता 4000 रुपये पाठवले आहे। तर त्या सचिवाला पनिशमेंट झालीच पाहिजे, न त्याला शक्यतो सस्पेंड केलंच पाहिजे, ही आमची विनंती आहे। माझे नाव प्रवीण जुनगरे। माझे शेत मौजा पोहना या शिवारात आहे। माझ्या लहान भावाकडे 3 एकर शेती आहे आणि माझ्याकडे 2 एकर शेती आहे। दोन्ही सातबाऱ्यामध्ये कमीत कमी 350 झाड आहे। 300 झाडाचं नुकसान एवढा आहे की खूपच, आणि मला फक्त 2 सातबाऱ्यावर पैसे मिळाले आहे, फक्त 7000 रुपये। आता हे 7000 रुपये माया का होणार आहे? याच्याने मी ते पैसे वापस करायला तयार आहोत गव्हर्नमेंटला। का करणार आहे 7000? एक तेलाचा पिपाच नाही होणार, तर तेलाच्या पिपाचे भावच 2000 रुपये झाले आहे। माझे नाव राजेश भाऊराव आटोने। माझी शेती मौजा मंगसामध्ये आहे। माझ्याकडे 2 हेक्टर संत्र्याचे झाड आहे। त्यात खूप फळगळ झालेली आहे, पण अधिकाऱ्यांनी खूप कमी प्रमाणात टक्केवारी टाकली आहे आणि खूप कमी पैसे आले आहे आमच्याकडे। तर माझी अशी विनंती आहे की पुन्हा सर्वे झाला पाहिजे आणि ते वाढीव करून मिळावे अशी माझी इच्छा आहे। मी खोजराज योगराज धुंदे बोलतो। माझी शेती मौजा मंगशाला आहे आणि माझ्या शेतात 900 झाडं असून मला फक्त 3500 रुपये मिळालेले आहे। ह्या सर्वे करणाऱ्याला सस्पेंड करावी अशी माझी इच्छा आहे। माझे नाव गेललाल पंजाब महाजन आहे। पोहण्याची शिवारात जमीन आहे माझी। सचिवकडे ज्याची अधिकारी होता सचिव, पण त्यानं आमचं पर्सेंटेज कमी 10% वावरात शेतात टाकला आहे आणि आम्हाला मुआवजा कमी मिळाला आहे। त्यांना सस्पेंड करण्यात यावा अशी माझी मागणी आहे। माझं नाव शेषराव जुनगरे, मी राहणार मुक्काम मंगसा। माझी शेती पोहण्यामध्ये आहे। शेती संत्रा असून माझा 81 आरमध्ये संत्रा असून मला 1 रुपया भेटलेला नाही। तरी पण पुन्हा चौकशी करून मला पैसे मिळण्यात यावे ही सरकारला विनंती आहे। माझे नाव सुधीर हिमराज धमदे आहे। मी मंगसाचा रहिवासी असून इथे ग्रामसेवकने सगळ्यांचे 7-12 सोयाबीन नुकसान भरपाईसाठी जमा केलेले होते, पण एकही शेतकऱ्याला 1 रुपया सोयाबीनचा मिळालेला नाही। तरी ग्रामसेवकवर कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात आले। माझ्या आईचे नाव सुशीलाबाई राजेंद्र जुनगरे आहे, राहणार मंगसा। आणि माझ्या आईचे शेत भोजापूरला आहे आणि अजूनपर्यंत 3 हेक्टरमध्ये संत्रा लागवड आहे। अजूनपर्यंत 1ही रुपया आलेला नाही अकाउंटमध्ये, तरी अधिकाऱ्यांवर सस्पेंड करण्यात आव।
मी खोजराज योगराज धुंदे बोलून राहिलो मंगशावरून. माझ्या शेतात 900 झाडं. काकाजी तुमचं नाव काय आणि काय समस्या झाली? माझं मोहन राहाटे नाव आहे साहेब. माझ्या वावरामध्ये काही सर्वेला कधी आले नाही, बरोबर सर्वे केलं नाही. माझ्या बगीचात 2 लाखाला 2.5 लाखाला मागितला होता, तर पहिलं 50,000ही होणं मुश्किल आहे. आणि सोयाबीनची तर पुरंच गेलं. कापसातून तर पुरं पाणी वाहून राहिलं. का करावं साहेब, सोयाबीन बी गेली, बगीचाही गेला, आणि आता आत्महत्याच करायची बाजू राहिली आहे साहेब. तर आता तर बस मरणं बराच लागते. आता काही सोय राहिली नाही. बँकेचं 3 लाख रुपये कर्ज आहे साहेब, काय न फेडावं. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.